रेल्वेच्या परीक्षेत आणि SSC GDच्या परीक्षेत असे अवघड दिसणारे प्रश्न विचारले जातात, पण ते तितकेच सोपे असतात. बघा प्रश्न काय आहे. 2चा 10वा घात, 2चा 9वा घात, 2चा 8वा घात याची बेरीज करत जायचे कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. आपल्याला वाटतं याचं उत्तर ऑब्व्हियसली इन्फिनिटी असणार, पण हे उत्तर चुकणार. बघा ना, ऑप्शन नंबर 1 पण तोच दिलाय मुद्दामून एक्झामिनरने, तुम्ही फसावेत म्हणून. पण आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, 2चा 10वा घात, 2चा 9वा घात, घातांक कमी कमी होत चाललाय की नाही? म्हणजे काय व्हायला लागले बघा, 2चा 10वा घात याची जर मी अर्धी केली, म्हणजे याला जर मी 2ने भागलं तर उत्तर काय येतं? 2चा 9वा घात. बघा ना, हाच इथे आहे. या 2च्या 9व्या घाताला मी 2ने भागलं तर येणार 2चा 8वा घात. याला पण 2ने भागलं तर 2चा 7वा घात, मग 2चा 6वा घात. म्हणजे प्रत्येक संख्या, जी संख्या आहे पुढची, ती पहिल्या संख्येच्या अर्धी आहे. लक्षात येते? जर असं असेल आणि इन्फिनिटी पर्यंत म्हणजे अनंतापर्यंत आपण जात असू तर काय करायचं? हा जो 2चा 10वा घात आहे, बघा ट्रिक लक्षात ठेवा, 2चा 10वा घात ही पहिली संख्या आहे, याची डायरेक्ट करून टाकायची दुप्पट. दॅट्स इट. याची दुप्पट करायची. 2चा 10वा घात गुणिले 2 म्हणजेच काय? 2चा 10वा घात, 2चा पहिला घात, 10 आणि 1 ची बेरीज होणार, ते येणार 2चा 11वा घात. झालं. हेच उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3. बघा किती सिंपल आहे. म्हणजे जर प्रत्येक संख्या ही अर्धी 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 होत असेल त्याच्या आधीच्या संख्येच्या आणि इन्फिनिटी पर्यंत जाणार असेल, सरळ सरळ पहिल्या संख्येची करायची दुप्पट. दॅट्स इट. हे उत्तर आहे जे आलं आपलं 2चा 11वा घात. बघा किती छान ट्रिक आहे. आता याच पद्धतीने हा सेम प्रश्न आहे बोर्डवर, तो त्याच पद्धतीने सोडवायचा आहे आणि ऑप्शन पैकी काय उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.